नमस्कार मंडळी, मी अदिती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आता येत्या 15 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आता दत्त जयंती म्हणजे आपण सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस, अगदी दिवाळीसारखा, दिवाळीपेक्षाही मोठा हा दिवस आपल्यासाठी असतो. तर दत्त जयंती दत्त म्हणजे स्वामी आणि स्वामी म्हणजेच दत्त. तर स्वामी समर्थ हे दत्तांचाच एक अवतार आहे मंडळी. तर आपल्याला आता दत्त जयंती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असते दरवर्षी, आणि आता या वर्षी यंदा मार्गशीर्ष महिन्याला 2 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि दत्त जयंती 15 डिसेंबरला आहे, म्हणजेच रविवारी आहे. आता आपल्याला अगदी 25 नोव्हेंबर पासून सुरू करून, 25 नोव्हेंबर म्हणजे सोमवारपासून सुरू करून आपल्याला अगदी 15 डिसेंबर म्हणजे रविवारपर्यंत 21 दिवसाची अगदी प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. आता बघा, आता आपण संसारिक मनुष्य, आता संसारिक मनुष्य म्हटल्यावर अतिशय म्हणजे अनेक अडचणी, अनेक संकट किंवा काही ना काही अडचणी आपल्याला असतातच. आता बघा, आता स्वामी समर्थांची सेवा, जी नित्य सेवा असते ते बरेच आपल्यापैकी बरेच लोक करत सुद्धा असतील. तर आता आपल्याला ही नित्य सेवा सुद्धा अतिशय म्हणजे प्रभावशाली आहे मंडळी. आणि आपले 90% प्रश्न पूर्ण सुटतात. आणि आता बघा, आता दत्त जयंती म्हटल्यावर अतिशय मोठा हा दिवस आहे. त्यामुळे या 21 दिवसात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही सेवा भरपूर करा, कारण की आपल्याला सेवेचा बॅलन्स हा आपला कधीच वाया जात नाही मंडळी. कुठे ना कुठे त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देत असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच कळकळीची माझी सांगण्याची विनंती आहे की तुम्ही या 21 दिवसात सलग ही स्वामी समर्थांची सेवा करा. बघा, वर्षभर आपल्याकडून होत नाही किंवा मग काही काय अडथळा येतो किंवा काही नाही काही होते, म्हणजे आपण विचारही करतो तरी असं सारखी म्हणजे कंटिन्यू आपल्याकडून सेवा आपल्याकडून होत नाही, म्हणजे इच्छा असूनही नसते होती. तर पण मग माझं असं म्हणणं आहे की तुमची इच्छा असूनही जी सेवा तुमच्याकडून नाही होत एरवी, तर तुम्ही या 21 दिवसात पुरेपूर सेवा करा आणि बघा, तुम्हाला खूप याचा चांगला अनुभव येईल आणि खूप म्हणजे 90% प्रश्न तुमचे सगळे सुटलेले राहील मंडळी. अतिशय प्रभावी ही अशी सेवा आहे. आता तुम्हाला सेवा काय करायची आहे तर तुम्ही बघा, आता नित्य सेवेमध्ये आपण करतोच क्रमशः 3 स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे अध्याय वाचतो आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण जप करत असतो. आणि त्यानंतर 11 माळी आपण तारक मंत्र सुद्धा म्हणतो. तर हो, तुम्हाला कशी हीच अशी सेवा करायची आहे, पण तुम्हाला 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पाठ होतो. तर असे तुम्हाला 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या 21 दिवसात तुम्हाला 21 पाठ करायचे आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण तुम्हाला एका दिवसात, एका बैठकीत तुम्हाला हे वाचायचं आहे. आता तुम्ही बघा, सकाळी आता आपण संसारिक मनुष्य, काही नाही काय अडचणी आपल्याला असतातच दैनंदिन जीवनात. कोणाला लहान मुलं आहे, कोणी जॉबला जातात लेडीज, कोणी वर्किंग आहेत. तर त्यांनी कसं करायचं, तर त्यांचा असा प्रश्न असेल की अर्ध सकाळी वाचू का, मग अर्ध संध्याकाळी. मग असं नाही जमणार मंडळी. तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे एकाच बैठकीत वाचायचे. तुम्हाला अगदी 1 ते सव्वा तास लागेल ही पोथी वाचायला. अगदी छोटे छोटे हे अध्याय आहे मंडळी. आणि त्यातल्या त्यात दुसरं म्हणजे आता तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तसा तर हा रोजच आपल्याला करायचा असतो, पण एरवी तुमच्याकडून नसेल जमत, शक्य नसेल होत, एकच माळ तुमच्याकडून शक्य होत असेल रोज, तर तुम्ही फक्त या 21 दिवसात तरी तुम्ही 11 वेळा प्रयत्न करा मंडळी. आणि एकदम मन लावून अगदी मनापासून हा जप तुम्ही करा आणि याचा खूपच चांगला असा अनुभव आहे. खूप छान परिणाम तुम्हाला याचे जाणवू लागतील. आणि तुम्हाला यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी समर्थांचा तारक मंत्र जो आपण रोज म्हणतो नित्य सेवेमध्ये, तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ही सेवा अशी की 1 ते 21 म्हणजे एक पाठ स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा करायचा आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता बघा, तुम्ही 1 ते 21 अध्याय एका टाइमला वाचू शकता, एका बैठकीत. सकाळी जर शक्य असेल तर सकाळी वाचा किंवा मग संध्याकाळी. पण तुम्ही मग तारक मंत्र 11 वेळा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हे तुम्ही एका टाइम करू शकता. म्हणजे तुम्ही एकदा एका बैठकीमध्ये एक पाठ करून घ्या, त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी हे तारक मंत्र आणि मंत्र जप तुम्ही करू शकता मंडळी. तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. आता तुम्हाला ही सेवा केल्याने ना खूप प्रश्न मार्गी लागतात आपल्या आयुष्यात. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल, कोणाचं लग्न जमत नसेल, कोणाला नोकरी वगैरे लागत नसेल, कोणाला मुलबाळांचा प्रॉब्लेम असेल, होत नसेल, तर म्हणजे अशा कितीतरी आपल्या दैनंदिन जीवनात अशा समस्या असतात. तर तुम्हाला सगळे प्रश्न तुमचे सुटतील 100%. मी सांगते तुम्हाला, मनापासून तुम्ही सेवा करा, तुमचे सगळे प्रश्न सुटलेले राहतील मंडळी. आणि दुसरं असं की आता आपल्याला सेवा ही जी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवसाआधी तुमच्या घराच्या
जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा मग मठ असेल स्वामी समर्थांचा, तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे, खडीसाखर तुम्हाला न्यायची आहे आणि 2 अगरबत्त्या तुम्हाला घेऊन जायच्या आणि तुम्हाला स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे, म्हणजे संकल्प करायचा आहे आपल्याला. थोडक्यात काय, या सेवेचा आपल्याला संकल्प करायला जायचा आहे जवळपासच्या केंद्रात किंवा मठात. जर केंद्र किंवा मठ जवळ नसेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी स्वामी समर्थांच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर सुद्धा हे नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती ठेवू शकता. आता बघा, तुम्हाला संकल्प असा करायचा आहे की माझी ही अडचण आहे, हे कार्य माझं पूर्ण व्हावं, म्हणजे असं म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर सर्वात चांगलं म्हणजे की असा तुम्ही काहीच न मागता तुम्ही फक्त संकल्प करा स्वामींना की स्वामी, मी ही सेवा सुरुवात करणार आहे उद्यापासून, तर ही पूर्ण सेवा म्हणजे अगदी निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही करून घ्या. असा फक्त तुम्हाला असा संकल्प जरी तुम्ही केला ना, तर तुम्हाला काहीही स्वामींकडे मागायची गरज पडणार नाही मंडळी. तुम्ही फक्त असा संकल्प करून बघा आणि ही 21 दिवसाची सेवा आवर्जून करा. तुमचे म्हणजे मनापासून तुम्ही सेवा करा आणि तुम्हालाच त्याचा फरक जाणवेल आणि खूप म्हणजे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जाणवतील. त्याच्यामुळे माझं हे असं म्हणणं आहे, अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 25 तारखेपासून सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा, आता तुम्हाला असं वाटत असेल की मध्येच माझे पिरियड्स वगैरे आहे किंवा तुम्हाला काही सूतक किंवा विटाळ वगैरे आला तर तुम्हाला मग ही सेवा करता येणार नाही, किंवा मग पिरियड जर तुमची आता 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान कुठे पिरियडची डेट असेल तर ते 4-5 दिवस आपल्याला सेवा करता येणार नाहीये, तर तुम्ही मग थोडी लवकर म्हणजे 22 उद्यापासून वगैरे तुम्ही सुरू करू शकता सेवा. म्हणजे तेच 3-4 दिवस तुमचे म्हणजे सोडून मध्ये जर पिरियड्स वगैरे आला किंवा काही अडचण आली तर ते तुमची सेवा होईल. म्हणजे थोडक्यात काय करायचं आपल्याला, 25 नोव्हेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत म्हणजे 21 पाठ, म्हणजे आपली गुरुचरित्र दत्त जयंतीच्या दिवशी या पारायणाची सांगता आपल्याला करायची आहे. तर तुम्ही ते 21 पाठ तुम्ही कसे करायचे ते तुम्ही ठरवा. तुम्ही एका दिवशी 2 पाठही करू शकता किंवा मग तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं एका दिवशी 3ही करू शकता, पण आपल्याला 21 पारायण या दिवसापर्यंत संपवायचे आहे. दत्त जयंतीला त्याची सांगता आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करा. जर तुम्ही म्हणाल की अगदी छोटे मूलबाळ आहे तर शक्यच नाही माझ्याकडून बसणं इतक्या वेळ 1 ते 2 तास, तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय करू शकता ना, मग 7 पाठ करू शकता, 5 पाठ करू शकता. संकल्पयुक्त तुम्ही 3, 5, 7, 11 असे पाठ तुम्ही करू शकता मंडळी. 7 म्हणजे कसं 3 पाठ 7 दिवसात होतात. 3 अध्याय तुम्ही 7 दिवस वाचाल तर 1 पाठ तुमचा होतो. असे 7 त्रिक 21 तर तुमचे 3 पाठ सुद्धा होतात. 7 दिवस म्हटल्यावर 21 दिवसामध्ये तुमचे 3 पाठ होतात. आता बघा, तुमच्याकडून जसं शक्य होईल म्हणजे आपल्या सगळ्या अडचणी घरदार सगळं बघून तुम्ही म्हणजे मनापासून ही सेवा करा. जसं शक्य होईल, जेवढी जास्त करता येईल तेवढी जास्त तुम्ही सेवा या दिवसात करा मंडळी, आणि खूप चांगला मला त्याचा अनुभव येईल. त्याच्यामुळे माझी ही सर्वांना कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही आवर्जून या 21 दिवसात स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचे 21 पाठ अवश्यच करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.